कोण आले सांग? कोण आहे? नानू. आणि ही कोण आहे? ही कोण आहे? नानी. वाव, मला देते का केळ? वाव, नानीकडून देते जा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच व्हिडिओ काय आहे, तर कंटिन्यू बघा. समोर काय आहे, कसं आहे तुम्हाला नक्कीच समजेल. तर 1 वर्षानंतर फायनली आई बाबा, माझे मम्मी बाबा घरी आलेले. त्यांचं येतो 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 म्हणता म्हणता 1 वर्ष उलटून गेलं. शेवटी ते मुहूर्त निघालं आणि ते आले 1 वर्षांनी माझ्याकडे. तर ते सुद्धा 1 वर्षाने येऊनही त्यांना जास्त टाईम नव्हतं माझ्याकडे थांबायला. ते जास्तीत जास्त 2 किंवा 3 दिवस थांबू शकले असते. आणि यानंतर पुन्हा शेतीचे कामं वगैरे चालू होणार होते. त्याच्यानंतर त्यांना पुन्हा टाईम मिळालं नसतं. त्यामुळे त्यांनी गडबडीत आले माझ्याकडे. तर आमचं आधी असं ठरलं होतं की तुम्ही निवांत या, मग आपण कुठेतरी जाऊ फिरायला वगैरे. तर मम्मी वगैरे आले आणि हे बघा घरून काय काय आणले ते तुमच्याशी शेअर करत आहे. मम्मी काढून दाखवत होती घरी टोमॅटो, वांग्या, लोणचं आणि किती सारे लिंबू आहेत ना. तुम्हाला लिंबू दिसले त्या पिशवीमध्ये. तर घरीच लिंबाचं झाड आहे माझ्या माहेरी. तर इतके सारे लिंब लागले होते ना, तर खूप सारे लिंबू घेऊन आले. कारण की आम्ही जे लिंबू घेतो ना 5 रुपयाला 1, 10ला 2 असे लिंब असतात. तर मम्मी आहे ना खूप सारे लिंबू घेऊन आले होते खेड्यावरून. तर हेच तुमच्याशी इकडे शेअर करत होते. आणि मग त्यांनी आल्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशीच कुठे जायचं होतं, तर ते शेगावला जायचं ठरवलं होतं आम्ही. तर मला मम्मी आणि बाबांनासुद्धा असं कुठेतरी न्यायचं होतं फिरवायला, म्हणजे त्यांचीही इच्छा होती कुठेतरी जायची. तर आम्ही आधी ठरवलं की नागपूर कोराडीला जायचं, पण तिथे नाही गेलोत. मग आता आम्ही शेगावला चाललेलो. पण तिथे गेल्यानंतर काय झालं, कसं झालं, मी ते तुम्हाला नक्कीच समोर सांगणार आहे. तोपर्यंत व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. चालली नानूकडे चालली. हे काय नानू इथेच आहेत? कुठे चाललो आपण सांग पटकन मंडळींना. दुसऱ्या व्लॉगमध्ये नक्कीच सांगेन. आता ना तर मंडळी, हे जे काही ठरलं ना खूप अचानकच ठरलं. तसं तर आमचं आधी ठरलं होतं की मम्मी बाबा घरी आले की कुठेतरी जाऊयात असंच थोडं फिरायला वगैरे. पण त्यांनी खूप घाईघाईत आलेले माझ्याकडे आणि दुसऱ्या दिवशीच अचानकच ठरवलं की चला जाऊया आपण शेगावला. म्हणून मग आम्ही सकाळी उठलोत, तयारी वगैरे केलोत आणि सायंकाळी निघालोत खरं तर आम्ही. आणि जाता जाता आहे ना मध्ये माझे दीरसुद्धा राहतात. दीर म्हणाले की मी सुद्धा येतो शेगावला. मग आम्ही दीरांकडे गेलोत. तर इथे बघा स्टेशनवरच थांबलेले, ट्रेनने गेलेलोत आम्ही. आणि मध्ये आम्ही स्टे केला माझ्या दीरांकडे अकोल्याला. तर त्याच्यानंतर मग आम्ही शेगावला गेलेलो. तर मम्मी बाबांचं 1 वर्षानंतर यायचं रिझन असं, ते अधेमध्ये येत असतात माझ्याकडे. पण यावेळेस त्यांना काम आणि कामच होतं, तर त्याच्यामुळे ते येऊच शकले नाही. मी त्यांना खूप म्हणत होते की या आता खूप झालं, मलाही तुमची आठवण येत आहे. त्यांनाही आठवण येतच होती, किट्टूचीसुद्धा माझीसुद्धा. पण ते कामामुळे होत नव्हता पॉसिबल. मग फायनली ते काम बाजूला सारून 2 दिवस आमच्यासाठी काढलेत. आणि खूप लांबून माझ्या माहेराहून इकडे यायला किमान 8 तास तरी लागतात. 8 तास प्रवास करून मग इकडे आले.
तर असं सगळं झालं. पण 2 दिवसासाठीच आले हे मात्र मला खात होतं. मी म्हटलं जाऊ द्या, आता तुम्ही न येण्यापेक्षा ते 2 दिवसासाठीच आलेलं बरं. तर हे बघा, ट्रेनमधून आम्ही प्रवास केलो आणि दिरांकडे गेलो. दिरांकडे एक रात्र स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो शेगावला. तर ते दुसऱ्या दिवशीचं क्लिप आहे, मी तुम्हाला दाखवत आहे. म्हणजे दीर वगैरे कुठे असतात ते मी पूर्ण ॲड्रेस तर नाही देऊ शकत, सॉरी, त्याच्यामुळे. आणि इकडे थोडंफार शूट केलं, किती सुंदर वातावरण होतं ते सगळं तुम्हाला दाखवत होतं. छान तयारी केली आम्ही आणि शेगावकडे निघालो. पण शेगावला झाल्यानंतर झालं असं की तिथे काहीच शूट करायला मिळालं नाही मला. मी खूप उत्साही होते जाताना की मी शूट करते, माझी जे फॅमिली आहे, यूट्यूब फॅमिली, त्यांना दाखवते, पण ते तसं काही झालंच नाही. यावेळेस शेगावला गेलोत ना आम्ही, तर तिथे सगळं काही बंद होतं. म्हणजे मोबाईल बिलकुल अलाऊ नव्हतं. फोटो वगैरे काढणे किंवा व्हिडिओ काढणे बिलकुल अलाऊ नव्हतं. दर्शनमध्ये आतमध्ये तर नसतेच अलाऊ, ते तुम्हालाच माहीत आहे. पण दर्शन झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर किमान आधी फोटो किंवा व्हिडिओ वगैरे आपण काढू शकत होतो. पण यावेळेस कसं झालं, आम्ही गेलो, दर्शन घेतलो, पण बाहेर निघाल्यानंतरही तिथे फोटो व्हिडिओ काढायला मनाई होती. आता ते त्यांनी नवीन नियम लागू केलं असणार आहे. तर हे पण ठीक आहे, देवस्थान आहे, तेवढी प्रायव्हसी पाहिजे आहे. त्याच्यामुळे मी जास्त काही शूट करू शकले नाही, पण मला खूप वाईट वाटत होतं की मी काही शूट केले नाही. तर असो, आपण सगळेच जातो शेगावला, बघतो, त्यात काही नाही. पण मला तुम्हाला दाखवायची इच्छा होती, पण ते तसं काही झालं नाही. तर त्या दिवशी थोडं आभाळाच होतं, पण पाऊस वगैरे आलं नाही. आणि तिथलं दर्शन घेतलं तर आम्ही आणि थोडीफार खरेदी केली. बायांचं नेहमीच असतं, कुठे गेलं की थोडंफार खरेदी करतातच ते. तर तिथलं दर्शन झाल्यानंतर आहे ना, आम्ही आनंदसागरला गेलेलो. पण तिथंही तेच प्रॉब्लेम होतं, बिलकुल मोबाईल अलाऊ नव्हतं. खूप वाईट वाटत होतं मला की इतकं फिरायला येऊनही काहीच शूट केलं नाहीत आपण, असं वाटत होतं. पण तिथल्या नियमानुसार आपल्याला वागावंच लागतं त्याच्यामुळे. पण हे थोडंफार बाहेरचं शूट केलेलं ते तुमच्याशी शेअर करत आहे. आनंदसागरला गेले, मला वाटलं तिथे छान छान फोटो काढूयात किंवा छान व्हिडिओ शूट करूयात आणि आपल्या मंडळींना दाखवूयात, असं माझी खूप इच्छा होती. जमले असते तर मी लाईव्हसुद्धा घेतले असते, पण तसं पॉसिबलच झालं नाही, कारण की तिथे बिलकुल मोबाईल अलाऊ नव्हतं. आतमध्ये गेल्याने तिथे आहे ना कामसुद्धा चालू होतं आनंदसागरला. आणि आम्ही थोडंफार असंच बाहेर फिरलोत आणि तिथे फोटो काढायची बहुत इच्छा असतानाही आम्ही नाही काढलोत. काही लोकांनी लपून छपून फोटो काढले तिथे, पण त्यांचा मोबाईलसुद्धा जप्त करण्यात आला. मला ते रिस्क घ्यायची नव्हती आणि मला तसं नियमांविरुद्ध जायचंसुद्धा नव्हतं, म्हणून मी जास्त शूट केले नाही. तर असंच होता हा ब्लॉग. कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. शेगावला गेले पण मी तुम्हाला काहीच दाखवू शकले नाही, याचं मला खंत वाटत होतं. तर असू द्या, तुम्ही सगळे गेलेच असाल शेगावला आणि गजानन महाराजांचं नक्कीच दर्शन घेतलं असाल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.